माळव लावलं का नाही काही नाही ना लावलं काय येत नाही आपल्याच्या मेहनत होत नाही की त्याची कशाला आपणच करावं लागते असं मेहनत होत नाही म्हणून पिशवीत आणून खातात की दुसरे काम असतात आपलं एवढं मोठं शेत आहे की 100 एकर हाया काय करायचे आज त्याची मेहनत करावं लागते लागतंय आपल्याला पोरा सोराला सांगायचं तिथं रानात घर बांधलंय तुम्ही चौकून टाकायचं तीच खायचं करत करत लावतो आता टाकून. महाग नव्हता का शेतकरी ते माणूस साहेब नव्हता का आला ते म्हणला बाजारला पिशवी न्यायची नाही कुणच हो मला नाही की नव्हता का म्हणला आपल्या केमिकलचं खायला असते तरी बी तुम्ही हाय गाय ना करीता बाबा एवढं मोठं शेत असून नाही आता लावते दरात लावा आम्ही काही तर लावले होतं ही मेथी लावली तुम्हाला सांगते शेपा लावल्या आता बर बर बरं कोथिंबीर लावली या सगळं चांगलं कांद्याचं केलं रोप टाकलं या पुन्हा हे का त्या तिकडं ते वांगे लावले तिकडं ही लावले तर मिरची लावली या सगळं माळव केला हो ना हा दरा बरं सगळंच घेऊन लावा काय तुम्हाला सवय लागल्या तर पिशवीत घेऊन आणून खायच्या आणा आणा इकडे लावतो सगळं हे मला थोडंच द्या लई नका बस ते काय असं खाया पुरतं झालं तर बस झालं आता पाऊस पडायला चांगला येते येते आपल्याकडे पाऊस बी नव्हता की एवढा दिवस? नव्हता तरी बी आपल्याला कटाळे आहेत आता एक पाऊस पडाया पाणी असून बी आपण पेरीत नव्हती लावीत नव्हते एक वापा झाला तर सगळं हो मावळं काय होतं. पुरतं होतंय किती हा? लावतो एक ह्याची काकरी एक त्याची काकरी ती एक त्याची काकरी जाय तर झालं लावू लावू आता तुमच्या नादान लावू भेंडा भेंडा बी लावा लावलंय बघा किती उल्हास आहे आमच्या आईला हा तुमच्या आईला पहिल्यापासून उल्हास आहे हो हे बी त्यांना लय, हा. लावा इरीच्या उपशापाशी लावा बरं बरं नाही तर मला तरी बोलवा मग एका दिवशी वाजानं लावा बरं तुम्हीच लावा येऊन हो नाही तर मग म्हणता का मग शेवता इथं लावा या बरं तुम्ही बरं 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 आम्ही तर तुम्हीच सुरुवात लावून द्या केली सर एक दिवशी होत येऊन नाही लावून म्हणून होत नाही म्हणूनच बसत तात्या. आहे. मग मी मदत करते आम्ही की तर तुम्हाला सुरुवात केली आता नॅचरल खायची आता तुम्ही बर 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 हो आम्ही बी करत ना ते चांगलं आहे आम्ही ना एका एवढं सेपरेट ठेवलं ह्या काही तुम्ही तर पहिल्यापासून खातच हो, आला हो. पण आता इथून पुढे जे आपल्या पिढीला तरी ओके आता आपण लावू आता केमिकल खायचेच नाही केमिकल हो का म्हणूनच मित्रांनो आम्ही ठरविलं तर आता ही रान तर हे ठेवायचं आपले माळच तात्या आहेत करायचं. आपले शेजारी तर ह्यांना शुगर नाही काय नाही यांचं 65च्या वर वय आहे कधी इंजेक्शन नाही कधी सलाईन नाही कधी रानातल्या दुखत नाही काय नाही काय कामाच्या नाही माणसाला काहीच कारण नाही निरोगी रानात राहते त्या. निरोगी राहते निरोगी खाते ते. काय खाणं करायचं आपलं तिथं चांगलं नाही सावलीला? शेतीतलं खाणं आपलं विकत घ्यायचंच काय खायचं नाही सुखाच्या सावलीला बसून काय उपयोग हाया निरोगी खायचं निरोगी राहायचं हे म्हणून ठरविलंय आम्ही बी आता आणि ही माळव ठाम बारा उदाहरण आहे महिने बघा आपली करायचं तात्या आम्हाला माळव. त्यांना का आतापासून शुगर नाही किंवा एखादी गोळी नाही कधी दवाखाना नाही कधी काही नाही पहिल्यापासून काम घरचं केलं हायब्रिड नाही त्यांना खाते काय ज्वारी होत नाही रे. खाते घरचं येईल ती दमदाना खाते नॅचरल खाते नॅचरल राहते त्याच्यामुळे हा काही आजार नाही काय आपलं खाणं ना आपलं खाणं शेतीतलं आपल्या हो हे झालेलं काय होत नाही आपले काम करायचे खायचं पहिल्यापासून बसून त्यांना नाही लय का? काम केलेलं आमच्या सोबत काम केलेलं आहे त्यांना हाय का माहिती हो हे लहानपणापासून हे लय काम जेवाऱ्या उपटिलेले आहेत करडे काढलेले आहेत आमच्या सोबत होते डांग डांग जेवारी तर आमच्या सोबत होते हो लय लई काम भांडावले आम्ही राहणार राहिलेला आहोत हाय का माहिती आमची जिंदगी गेली त्यांच्या हाताखाली ते आमच्या हाताखाली एकूण एकाचा मानानं राहत होता आम्ही. हो ना आता कोण आहे आता तेवढं नाही आता बरं नाही कोण आता जाणे नाही काय सामान एवढं काय कष्ट होईल काय केलं नॅचरल खाल्ला नॅचरल जगला म्हणून इतके दिवस हो निरोगी काय आहोत आता तुम्ही. आता हे गोळी काय नाही किंवा शुगर नाही काय नाही 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 काय शुगर नाही काही नाही आपल्याला केलं मग आणखी केलं काय कामाला पाहिजे? नाही एवढं बसले मोठं वरदान आता दिलं अडकून काय तुम्हाला. करावं आता? काय? निरोगी आयुष्याचं वरदान दिलं तुम्हाला हो देवानं दिलं बरं निरोगी का? राहिला निरोगी खाल्ला निरोगी जगला त्याच्यामुळे निरोगी सव आणखी तुम्हाला एक गोळी नाही ना इंजेक्शन नाही काय काय देवानं केलं आता आम्हाला करायचं तेव्हा केलं ना आता लेकर बाळ नातरुंड ही सुनाली बाळ आले तर आम्हाला जाग्यावर बसविलं काय करावं आता आता तुझा आजार वेगळा आहे तुझा कमराचा आजार आहे नंतर म्हणलं एवढं मोठं करून काय उपयोग झाला तुझा आजार वेगळा आहे आई कमराचा आजार आहे तुझा हा, मणक्याचा आजार आहे. मणक्याचा आजार आहे ती हाडाचा आजार आहे ती काय करावं दवाखाने करून 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 दमून गेले आता दवाखाने कुठं दवाखाना आहे काय नाही आता जिथं- काय जिथं दवाखाना सांगत आता तिथं खायचं ना आहे. आपलं होय राहायचं काय देव ठेवून ठेव जिथं सांगत तिथं जाते जिथं सांगत तिथं जाते काय करावं काय उपयोग नाही पैसा घालून हो उपयोग नाही काय नाही हो ते हॉस्पिटल आहेत का हा. दवाखाने नुसता बाजार झालाय पैशाचा बाजार हं. काय नाही खरं कोणी सांगत नाही काय झालंय आणि काय नाही नाही काय सांगत नुसते पैसे लुबाडा याच असते नुसतं चक्रावर चक्र आज 4-5 वर्ष झालं नुसतं आईला पाण्यासारखा पैसा होता नाही नाही लय पाय खर्च कुठं फरक केला. नाही ना काय हा. नुसतं याच म्हणते राहील नाही राहील काय आज सांगत नाही खर्च लय नुसतं केला या. तुम्ही बरं कुठलाच गुण नाही काही नाही कुठलाच नको नाही. कुठलाच गुण नाही ना काय ना नुसतं जिया म्हणते तर. काय तरी सांग मी गाडीवर येत नाही ह्यांच्या गाडीवर जाते आणि एवढाच व्यायाम होईल म्हणून तरी पण चलत येते मी हो एवढा हो काय होतंय करावं ना आता? एवढा काय चला चलत तेवढाच आराम आपल्याला भेटतोय म्हणून मी चलत येते काय इलाज नाही बरं आता तुम्हाला माळव ही लावा येत नसलं तर मला एक दिवशी बोलवा उद्याच्याला मी लावून देते हो माळव हो, लावून द्या आम्हाला सगळं तुम्हीच लावा येऊ म्हणता का
तरी मग चला मा शेवताय आम्हाला ही होई नाही मग तुम्ही तरी मदत करा मग गडीभर येऊन लावून देत होते मी लावला असता किंवा माझ्या ह्याच्यात नाही घराच्या ना. कडेला मस्त बगीचा करा. हा, तर पाऊस बी आज आतापर्यंत आपल्याकडे नव्हता, आता पडायला पाऊस. हा, आता उशिरा आला पडायला पाऊस. पडायला आता नाही तर तात्या मनाला लाविते तर त्यांना येणार आहे तात्याला. मी बघतो हा, सारखं. लावतो मी बोलते उजा काय ना ओपलं काय काय ना लावायचं काय थोडं. काय ना काय चालूच असते हा. तात्याचं. मी बघतोय पाऊस बी यंदा लय उशिरा लेट हा पडला लेट झाला लेट झाला पाऊस. पाऊस. काहीच करता येईना माणसाला पेरा बी लय तरी उशिरा म्हणजे पेरलं आता म्हणून पुन्हा तरी बरं सोयाबीन झालं असते. मागायला जिमजिम आता तर प्यार लागला आपण कुठं 8 दिवस झालं फक्त पेर. कुठं आता एवढ्या तर लहान पेरला. मुचकून हा. आल्या आता नाही येतं तर का आता नाही फुलत म्हणून. असते सोयाबीन आपल्याकडे. हो मग दुसरीकडे आहेतच की पुरुष आहेत की बाहेर? बाई नाही तर आपल्याकडे नाही तर आपल्याकडे उशिरा पेरण्या झाल्या आता. आपल्याकडे उशिरा झाल्यावर पेरणे. आंबाजोगाईकडे कितकं सोयाबीन आहे. लय लय होता. सोयाबीन आहे. आल्या तसं. जिथं आधी ते पहिला उसा सडाका पडत तवा पेरले तवाच्या लय इतकं चालले त्यांचं पेरून नाकेगाव निघालं बोरगाव हा. काय किती लय जोरात कानडी पिक आहेत. हा, इतकं जोरात आहे तिकडे. आपल्याकडेच गेलंय. गेलं आपण दम धरला व दमदारला म्हणजे आपल्याला पाऊस झाला उन्हाळ्यात त्याच्यावर आपल्याला 2 महिने कुठं पाऊस पाऊसच होता. लय लागतंय पाऊसच हलक्या पडला रानात नाही की चौकट आपल्याकडे. आहे. हा पाऊसच पाऊस पडला पडणार नाही. नाही, कुठलं पेरणार आहे तर? हा. काळी लय हाय व आपल्याकडे पाऊस पडला तरी बी आपल्यात कुठं पाणी आटत आहे ते बी कळत नाही पाणी पाणीच लय काळीचे लागतंय. रान आहे इथं, पाणी पिते असलं हाय आता का म्हैस पीस घ्यायची का नाही आता? आताच नाही घ्यायची आणि आता बघू जमा ना. घ्या की दुधासाठी आम्ही घ्यायला गावरान गाय घ्यायला आहोत आम्ही. करू काय घ्यायला. हा, आता तिकडचा घास पीस जरा मोठा झाला, बर 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 बरं आहे का? चांगलं करा करा. खायला आला की मस्त गावरान गाय घ्यायची, आपली खाण्यावर पुरते होते. डिरीला फिरीला घालायचं नाही. काय करतोय का घरी आता म्हणायला खाण्यापुरतं. करायचं मग काय माहिती आता गाय घ्यायची मस्त 30-40 आपली चांगली बघून गावरान. लय बारीक आहे येईन किती 40,000. हा मस्त पैकी गावरान घ्यायची. सगळं तिकडं घास पीस एवढा लावलाय की बेटाड्या बरं. तिकडं झोपडपट्टीकडे लय मग लावलाय. चांगलं केलं. इथे बेटायला इथं बी लावायच्या लावली. पावसाळ्यात उगवत आता. 10-12 बेटाड्या तिकडं पण. हो इकडे बी लाव. तिकडं रानात जास्त लावलाय तिकडे. कुठं बी जिथं रान रिकामं दिसत तिथं टोबायची कांडी नाही, येतं टोबायची. या या बारीक जात नाही ना एकदा